आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुमच्यासोबत काही उपाय शेअर करणार आहे। आता आपण मार्केटमध्ये बघत असतो खूप सारे शॅम्पू असतात, तेल असतात किंवा हेअर मास्क असतात जे क्लेम करतात की तुम्ही हा शॅम्पू लावा किंवा हे तेल लावा, त्यानंतर तुमची केस गळती पूर्णपणे बंद येईल किंवा तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ पूर्णपणे निघून जाईल। पण जेव्हा आपण पैसे खर्च करतो आणि तो शॅम्पू घेतो किंवा तेल घेतो, ते यूज करतो, तेव्हा पाहिजे असा फरक आपल्या केसांवरती आपल्याला दिसत नाही। उलट त्याचे साइड इफेक्ट आपल्या केसांवरती दिसून येतात। हे मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत हे आपल्या पांढऱ्या केसांना आणि ग्रे केसांना वाढवतात। म्हणूनच या व्हिडिओमध्ये 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती हेअर मास्क आणि घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे की आपले केस कशामुळे गळतात। केस गळतीची कारणं कोणती? तर केस गळती बऱ्याच कारणांनी होत असते, जसं की हार्मोन्समध्ये अचानक चेंजेस झाले, आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल, आपल्या आहारामध्ये विटॅमिन बायोटिनची कमतरता असेल, किंवा जर आपल्याला PCOS असेल, PCOD असेल, थायरॉइड असेल, अशा प्रकारचा त्रास जर आपल्याला असेल, किंवा आपण अपुरी झोप घेत असेल, झोप नीट घेत नसेल, स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, डिप्रेशन असेल, अशी बरीच केस गळतीची कारणं असतात आणि यामुळे आपले केस। तर चला बघूया केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणते हेअर मास्क, कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो। नंबर 1, ॲलोवेरा हेअर मास्क। आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ॲलोवेराचं एक तरी प्लांट हे असायलाच हवं, कारण आपल्या स्किनसाठी, आपल्या केसांसाठी ॲलोवेरा खूप जास्त उपयोगी आहे, खूप जास्त फायदेशीर आहे आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी ॲलोवेराचं प्लांट हे असायलाच हवं। शिवाय आपण मार्केटमध्ये बघतच असतो ॲलोवेराचे ऑइल असतात, शॅम्पू असतात, हेअर मास्क असतात किंवा खूप साऱ्या क्रीममध्ये ॲलोवेराचा वापर केला जातो। पण तुम्ही जर घरच्या प्लांट बेस ॲलोवेराचा वापर तुमच्या केसांसाठी केला, तुमच्या स्किनसाठी केला, तर त्याचे डबल बेनिफिट आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी होतात। तुमच्या घरामध्ये ॲलोवेराचा प्लांट असायलाच हवा आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या स्किनसाठी आणि हेअरसाठी करायचा आहे। आता केसांवरची सुंदर शाईन येण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी, केस गळती बंद करण्यासाठी ॲलोवेराचा हेअर मास्क कसा बनवायचा हे बघूया। तुम्हाला सिंपल ॲलोवेराचा जेल लागणार आहे। हे जे जेल आहे ते मिक्सरमधून तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल किंवा कुठलंही ऑइल तुम्ही टाकायचं आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि हा जो मास्क आहे तो तुमच्या रूट पासून टिप पर्यंत छान अप्लाय करून घ्यायचा आहे। हा मास्क जेव्हा तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेव्हा फिंगरच्या सहाय्याने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत अप्लाय करायचा आहे। यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होईल आणि तुम्ही जो हेअर मास्क अप्लाय केलेला आहे त्याचे बेनिफिट्स तुमच्या केसांना मिळण्यासाठी खूप जास्त मदत होईल। आता हा जो हेअर मास्क आहे तो अर्धा ते 1 तास तुमच्या केसांवरती तसाच राहू द्या। अर्धा ते 1 तासानंतर छान असं शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करून घ्यायचा आहे। एकाच वापरामध्ये तुमच्या केसांवरती सुंदर शाईन आलेली तुम्हाला दिसेल आणि तुमची केस गळती बंद होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। हा जो मास्क आहे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच यूज करू शकता। नंबर 2, हेअर ऑइलिंग। जर तुम्हाला तुमचे केस छान हेल्दी दिसावेत, शायनी दिसावेत, सिल्की दिसावेत असं वाटत असेल, तुमची केस गळती बंद व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे। हेअर ऑइलिंगमुळे तुमच्या केसांमध्ये खूप जास्त फरक पडतो। सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे केसांवरती तेल किती वेळ लावून ठेवायचं। काही जण म्हणतात 1 तास लावायचं, काही जण म्हणतात आदल्या रात्री रात्रभर केसांवरती तेल अप्लाय करून ठेवायचं, तर काही म्हणतात अर्धा तास केसांवरती तेल अप्लाय करायचं। तर नेमकं तेल केसांवरती किती वेळ अप्लाय करून ठेवायचं? तर जर तुमचा स्काल्प हा खूप जास्त ड्राय असेल, तुमचे केस खूप जास्त फ्रिजी असतील किंवा तुमच्या केसांमध्ये स्काल्पमध्ये खूप जास्त इचिंग होत असेल, तर केस धुण्याच्या आदल्या रात्री तुम्ही केसांवरती तेल अप्लाय करायचं आहे आणि रात्रभर केसांवरती तेल तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत। जर तुमचा स्काल्प हा आधीच ऑइली असेल, म्हणजे तुमचे केस हे खूप जास्त ऑइली होत असतील, नॅचरली तुमच्या केसांना हे ऑइल सुटत असेल, तर फक्त 1 तास तुमच्या केसांवरती तुम्ही हेअर ऑइलिंग करू शकता। अशा प्रकारे तुम्ही केसांवरती हेअर ऑइलिंग करायचं आहे। आता हेअर ऑइलिंगसाठी कोणतं तेल वापरायचं? तुम्ही कोकोनट ऑइल वापरू शकता, बदाम ऑइल वापरू शकता, ऑलिव्ह ऑइल वापरू शकता किंवा बदाम ऑइल किंवा कोकोनट ऑइल मिक्स करून वापरू शकता। अशा प्रकारे कोणतंही तेल तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता। कधीही केसांवरती तेल अप्लाय करताना तेल हे कोमट करूनच घ्यायचं आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही कोमट करून तेल घ्याल तेव्हा ते तेल जे आहे ते आपल्या स्काल्पमध्ये, मुळांमध्ये मुरण्यासाठी खूप मदत होते आणि त्यामुळे आपले केस वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। नंबर 3, कर्ड मास्क।
म्हणजेच दह्याचा मास्क। आता आपल्या केसांसाठी दही अगदी वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं किंवा त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं, जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं। आता दह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं ते आपल्या स्काल्पवरती जे डेड सेल्स असतात ते काढून टाकण्यासाठी मदत करतात, त्यामुळे आपल्या केसांचा जो स्काल्प आहे तो क्लीन होतो आणि त्यामुळे आपले केस वाढण्यासाठी खूप मदत होते। जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाता आणि पार्लरमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा हेअर स्पा करता तेव्हा जसे तुम्हाला रिझल्ट मिळतात त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले रिझल्ट फक्त दही केसांवरती अप्लाय केल्यामुळे तुम्हाला मिळतात। एवढं हे पॉवरफुल दही तुमच्या केसांसाठी आहे। त्याच वापरामध्ये सुंदर शाईन आलेली, सुंदर चमक आलेली तुम्हाला दिसेल आणि तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील आणि तुमची केस गळती ही कमी झालेली सुद्धा तुम्हाला नक्कीच दिसून येईल। आता हा जो दह्याचा मास्क आहे तो कसा बनवायचा हे बघूया। सिंपल तुम्हाला दही लागणार आहे। हे जे दही आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। त्याच्या ज्या गुठळ्या असतात, ज्या गाठी असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक स्मूथ पेस्ट बनवायची आहे। ही जी पेस्ट आहे, हे जे दही आहे ते रूटपासून टिपपर्यंत तुमच्या केसांवरती अप्लाय करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तास केसांवरती हा पॅक तसाच ठेवू द्यायचा आहे। अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत। हा जो पॅक आहे तो तुम्ही कधी कधी यूज करू शकता, तर आठवड्यातून 2 वेळा हा पॅक तुम्ही तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। 2 यूजमध्ये तुमची केस गळती कमी झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येईल। नंबर 4, हिबिस्कस मास्क म्हणजे जास्वंदीच्या फुलांचा मास्क। आता जास्वंदीच्या फुलामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टी असते, जे की आपल्या स्काल्पमध्ये जे जीवाणू असतात ते काढून टाकतात। आपल्या केसांमध्ये इचिंग होत असेल, खूप जास्त केसांमध्ये खाज सुटलेली असेल तर हा मास्क तुमच्या केसांसाठी खूप उपयोगी आहे। शिवाय ह्या मास्कमुळे तुमची केस गळती बंद होण्यासाठी आणि तुमच्या केसांवरती छान चमक येण्यासाठी खूप मदत होणार आहे। हा मास्क कसा बनवायचा हे बघूया। आता त्यासाठी तुम्हाला जास्वंदीच्या फुलांची पावडर लागणार आहे। आता ही जी पावडर आहे ती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल किंवा जर तुम्हाला घरी बनवायची असेल ती सुद्धा तुम्ही घरी फक्त तुम्हाला जास्वंदीची फुलं लागणार आहेत। ही फुलं तुम्हाला उन्हामध्ये वाळत ठेवायची आहेत। ही जी फुलं आहेत ती उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। तयार झाले आहे तुमची जास्वंदीच्या फुलांची पावडर। हे जर तुम्हाला करायला नको असेल तर तुम्ही सिंपल असं मार्केटमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन कुठल्याही साईटवरती तुम्हाला जास्वंदीच्या फुलाची पावडर मिळून जाईल। शिवाय मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की देते। जर तुम्हाला जास्वंदीच्या फुलांची पावडर हवी असेल तर तुम्ही लिंकवरती क्लिक करून बाय करू शकता। हा मास्क कसा बनवायचा हे बघूया। ती तुम्हाला एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास एवढे पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे एवढी जास्वंदीच्या फुलांची पावडर टाकायची आहे। हे छान उकळून घ्यायचं आहे। थोडंसं उकळल्यानंतर या लिक्विडला लगेच थिकनेस येईल। थोडंसं हे लिक्विड थिक झाल्यानंतर हे जे जास्वंदीच्या फुलांची पेस्ट आहे ही गाळून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि हा जो पॅक आहे तो तुमच्या रूटपासून टिपपर्यंत छान अप्लाय करून घ्यायचा आहे। हा पॅक अर्धा ते 1 तास तुमच्या केसांवरती तसाच ठेवायचा आहे। अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत। तो पॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्कीच यूज करू शकता। पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस झालेले नक्कीच दिसून येतील। तुम्हाला जर स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असेल, या पॅकच्या रेग्युलर यूजमुळे तुमच्या स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी आणि तुमच्या केसांमधला जो फ्रीजनेस आहे तो कमी होण्यासाठी आणि तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे हा पॅक सुद्धा तुम्ही नक्कीच यूज करा। नंबर 5, एग मास्क म्हणजे अंड्याचा मास्क। आता अंड्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं, जे की आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं। आता हा जो अंड्याचा मास्क आहे तो कसा बनवायचा हे बघूया। त्यासाठी आपल्याला आता यासाठी तुम्हाला 1 कप एवढं दही घ्यायचं आहे आणि 2 चमचे अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो या दह्यामध्ये छान मिक्स करायचा आहे आणि हा पॅक तुमच्या रूटपासून टिपपर्यंत छान अप्लाय करून घ्यायचा आहे आणि अर्धा ते 1 तासानंतर हा पॅक तुम्ही शॅम्पूने वॉश करून घ्यायचा आहे। हा पॅक फक्त तुम्ही एकदा यूज करून बघा, तुमच्या केसांना स्मूथनिंग केल्यासारखा इफेक्ट तुम्हाला नक्की दिसून येणार आहे। त्यामुळे हे जे मास्क मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळेच मास्क खूप जास्त पॉवरफुल आहेत आणि केसांसाठी खूप जास्त उपयोगी आहेत। मी स्वतः हे मास्क अप्लाय करत असते। हेअर वॉश करण्याच्या 1 तास आधी मी ह्यापैकी कुठलाही एक मास्क नक्कीच यूज करत असते आणि त्यामुळेच माझ्या केसांवरती एवढे चेंजेस आलेले आहेत। तुम्ही माझे सुरुवातीचे केस बघू शकताय आणि आत्ताचे केस बघू शकताय। एका वर्षामध्ये माझ्या केसामध्ये एवढा चेंजेस मला दिसून आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे मास्क रेग्युलरली तुमच्या केसांवरती अप्लाय करा आणि तुमच्या केसांमध्ये तुम्हाला चेंजेस नक्कीच दिसून येतील। तुम्हाला तुमच्या केसांमध्ये जर डिफरन्स दिसून आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तुझ्या मास्कमुळे माझ्या केसांवरती चांगला फरक मला दिसून आलेला आहे। मी तुमच्या कमेंटची वाट बघेल।
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.